हॅलो नमस्कार, मी आहे साची सचिन शिंदे आणि तुमच्यासाठी घेऊन आहे कटला फिश फ्राय। तर आम्ही सकाळीच मॅक्सी ग्राउंड कल्याणला मॅक्सी ग्राउंड आहे, तिथे असं फिशवाले खूप असतात। तर त्यात आम्ही एका ताईकडे फिश घेतलं, तर तिथे कटला अशी फिश होती, तर तिच्याकडनं आम्ही घेतले 100ला 5। तर मी घरी आले आणि तिने मस्त आधी म्हणजे चांगली कापून वगैरे धुवून हे करून दिलेली। तर मी घरी येऊन तिला धुतली आणि मग त्याला असं अद्रक लसणाची पेस्ट लावून ठेवली आणि त्याला मी अर्धा तास ठेवलं। जेवढा वेळ ठेवेल तेवढा वेळ चांगला आहे। जेवढा टाईम मला 15 मिनटं भेटले तर 15 मिनटंही ठेवू शकता, असं काही नाही। मग नंतरला ते लावून अद्रक लसणाची पेस्ट लावून मी ठेवून दिलं आणि थोडासा रवा घेतला आणि त्याला मॅरिनेट करायसाठी तिखट मसाला, हळद आणि धना पावडर, बाकी काय नाही घेणार आहे। तर 1 चमच मी तिखट मसाला घेतला आणि 1 चमच हळद घेतला आहे आणि धनापूड थोडे जास्तच घेतले, 3 चमच मी धनापूड घेतले, धना पावडर। तर अशा प्रकारे घेऊन थोडंसं चवीनुसार मीठ टाकणार आहे, म्हणजे जेवढं फिशला लागेल तेवढं टाका। आणि अशा प्रकारे घेऊन मी त्याला मिक्स करणार आहे। मिक्स करून थोडंसं पाण्याने, ओल्या पाण्याने मिक्स करा, म्हणजे ते पूर्ण फिशला लागतं। तर अशा प्रकारे मी ते बॅटर बनवलेलं आहे फिशला लावायसाठी। आणि पातळ नका करू, कारण की मग ते लागणार नाही, थोडंसं जाडसरच ठेवा। अशा प्रकारे ठेवा म्हणजे ते फिशला पूर्ण चिपकायला पाहिजे। तर मी अशा प्रकारे बनवून घेतलेलं आहे आणि मी ते सर्व फिशला लावून घेणार आहे। आधी मी असं एक एक करून सर्व फिशला लावून घेणार आहे। पाणी जर जेवढं पाहिजे तेवढंच घ्या, जास्त टाकू नका। मला थोडंसं पातळ म्हणजे एवढं पाहिजे तर ज्या हिशोबाने पाहिजे त्या हिशोबाने बनवले। तर तुम्ही बघा अशा प्रकारे मग मी त्या फिशला लावून घेतलं दोन्ही साईडला। आणि परत जिथे कापलं होतं ना, म्हणजे त्याची मान कापली होती फिशची, तिथे पण लावून घेतलं। अशा प्रकारे मी सर्व फिशला मसाला लावून घेतलेला आणि ते बाजूला ठेवले। ते लावून झाल्यानंतरला ज्या डिशमध्ये मी ठेवलेलं त्या डिश मी पुन्हा मी तिथे त्याच डिशमध्ये ठेवणार आहे। आणि नंतरला त्याच्यासाठी मी असं आपण फ्राय करतो ना, तर त्याच्यासाठी मी रवा घेतला। जर तुम्हाला तांदळाचं पीठ घ्यायचं तर तांदळाचं पीठ घ्या। तर अशा प्रकारे रवा घेऊन त्याला असं जसं आपण अद्रक लसणाची पेस्ट मसाला लावला तसंच त्याला रवा लावून घ्या। मग अशा प्रकारे मी सर्व लावून घेतले आणि नंतरला एक पॅन ठेवलं आहे गॅसवर, त्याला गरम करायला ठेवलं होतं मी। थोडंसं अंदाजे तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं तेल घ्या। मग मी त्या पॅनमध्ये थोडंसं तेल टाकून घेते आणि अशा प्रकारे तेल टाकलं। मग नंतरला ते जेवढे फिशला मसाले लावून घेतलेले ते सर्व मी एकाच पॅनमध्ये करून घेणार आहे, कारण की माझे 5 बसत होते। जेवढे बसतील तेवढे बसवा। आणि अशा प्रकारे मी एक साईड शेकवली, म्हणजे एक साईड लो गॅसवरच करा, कारण की आतमध्ये पण शिजली पाहिजे ना आपली मच्छी। तर अशा प्रकारे मी ती फिश दुसऱ्या साईडला पलटी केली आणि हलक्या हातानेच करा, कारण की कधी कधी ते वरचं कवच निघतं। तर मी अशा प्रकारे लो गॅसवर ठेवला आणि थोडंसं वाफवून घेतली, कारण की थोडीशी मच्छी आपण शिजली पाहिजे। तर अशा प्रकारे माझी मच्छी फ्राय तयार आहे। बघा तुम्हाला कशी वाटते, सोपी आणि सिंपल रेसिपी। आणि कटला फिश आहे, आवडली असेल तर लाईक नक्कीच करा आणि खूप सुंदर लागते खायला। आणि करून बघा कटला फिश, ते बघा किती असं कुरकुरीत झाली होती। मी चम्मचने बघत होते करून, खूप सुंदर आवाज येत होता, असा मस्त असा कुरकुरीत आवाज येत होता। बघा तुम्हाला कशी वाटते माझी रेसिपी, आवडली असेल तर लाईक नक्कीच करा। धन्यवाद माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल।